सक्ती हारलेली आहे. मराठी माणूस एकवटला तर मराठी माणसाची शक्ती ही सरकारच्या सक्तीला हरवून देऊ शकते, हे पुन्हा एकदा सिद्ध झालं. अशीच चळवळ संयुक्त महाराष्ट्राच्या वेळेला सुद्धा झाली होती. काही वेळेला मराठी माणसांनी तर तेव्हाच आणि आत्ताच आंदोलनाची तुलना करता नाही येणार, परंतु सगळेजण पक्षभेद विसरून एकत्र झाले आणि त्यावेळेला या डाव उधळला होता, आजही या डाव उधळून टाकलेला आहे. मला खरंच एका गोष्टीचं वैषम्य वाटतं की आपल्या राज्यात जे सरकार आहे त्या सरकारने हा प्रयत्न केला की मराठी माणसाची एकजूट फोडायची, मराठी माणसांमध्ये विभागणी करायची आणि अमराठी आणि मराठी असा वाद करायचा आणि अमराठी मतं ही भाजपकडे खेचायची, असा याच्यामध्ये एक छुपा अजेंडा होता. पण समाधानाची गोष्ट अशी की मराठी माणसांनी जी एक समंजस भूमिका घेतली की आमचा भाषेला विरोध नाही पण सक्तीला विरोध आहे. त्याच्यामुळे इतर भाषिकांना सुद्धा जे वर्षानुवर्षे इकडे राहत आहेत त्यांनाही कळलं की आपल्या भाषेविरुद्ध नाही तर ह्या राज्यातल्या मातृभाषेवरती जी सक्ती केली जाते त्या सक्तीच्या विरोधामध्ये हे आंदोलन आहे. त्याच्यामुळे ही फूट पडली नाही. या सरकारचा हाच प्रयत्न होता की मराठी माणसाची फूट आपल्याला लाभदायक ठरेल हे त्यांना कळलं किंवा वाटलं होतं, म्हणून मराठी माणसात फूट पाडायची. हे आता जे तुम्हाला सांगितलं तेच.